मी सुधीर कोर्टीकर गेल्या 50 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कला, गुण, छंद, साहित्य या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपण जर पाहिलं, बालपणापासून प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. तसेच मी बालपणापासून छंद जोपासले आणि हळूहळू करत ते विकसित केले. माझ्या जीवनामध्ये अगदी मी शालेय जीवनापासून अनेक छंद जे जोपासलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मी नाण्यांचा संग्रह केला. माझ्या संग्रहामध्ये जवळजवळ 15,000 नाणी आहेत. मोहम्मद तुगलक, औरंगजेब, हुमायून, जहांगीर, निजाम, राजा शिवछत्रपती, पेशवे अशा वेगवेगळ्या कालखंडातली अगणित नाणी मी बालपणापासून जमा केली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ज्या कालखंडात नाणी नव्हती त्यावेळेस कवड्या होत्या. त्या कवड्या देखील मी माझ्या संग्रहात ठेवलेल्या आहेत, जमा केलेल्या आहेत. आणि ज्या कालखंडात नाणी नव्हती, कवड्याही नव्हत्या, धातूंचा शोधही लागलेला नव्हता, त्यावेळेस खापरांची नाणी अस्तित्वात असावी असा इतिहासांच्या पानामध्ये उल्लेख आढळतो. तर खापरांची नाणी, टेराकोटा म्हणतात त्याला, तर खापरांची नाणी पण माझ्या संग्रहात आहेत. आणि त्याचबरोबर टपाल तिकिटाचा संग्रह मी बालपणापासून केलेला आहे. जवळजवळ 150 राष्ट्रांची 30,000हून अधिक टपाल तिकिटे मी जमा केलेली आहेत. त्या टपाल तिकिटांची विविधता संपूर्ण मराठवाड्यामध्ये इतर कोणाकडे असेल असं मला नाही वाटत. वेगवेगळ्या विषयांची टपाल तिकिटे मी जमा केली. पशु, पक्षी, प्राणी, संत, कवी, अंतराळातली वैज्ञानिक प्रगती, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, सोन्याच्या वरखातली, चांदीच्या वरखातली अशी अगणित टपाल तिकिटे जमा केलेली आहेत. आणि ही नाणी, ही टपाल तिकिटे केवळ माझ्यापुरता हाच संग्रह मर्यादित न ठेवता मी शाळामधनं, कॉलेजेसमधनं, महाएक्स्पोमधनं, अखिल भारतीय साहित्य संमेलनातनं याची प्रदर्शनं आयोजित केली. 4 लाख लोकांना, तुम्हाला सांगायला आनंद होतो, एकही रुपया न घेता 4 लाख लोकांना हा संग्रह दाखवला. आणि विशेष पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, बाबासाहेब, राहुल बजाज अशी अगणित मोठ्या व्यक्तींची 400हून नावं अधिक घेता येतील अशा लोकांनी हा संग्रह पाहिला. त्यांच्या हस्ता वास्तविक पाहता मी कामगार क्षेत्रातनं वर आलेलो आहो. तर अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातला मी जन्मलेला एक शेतकरी, पण या कलागुणानं मला अशा अगणित मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आणि त्यांनी मला कौतुकाची थाप दिली पाठीवर. याच्यापेक्षा जीवनात आनंदाचा भाग काय असू शकतो. तर त्याचबरोबर मी अनेक कला जोपासल्या. त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद होतो, मी सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढतो. पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची, 5 बोटाची, निसर्गाची, पानाची, फुलाची, धान्याची, भुश्याची, करडईच्या टरफल्याची, मिठाची, माध्यम कोणतं का असना, अनेक अगणित रांगोळ्या काढल्या आतापर्यंत. अगणित लोकांना त्याचा आनंद मिळाला आणि कौतुकाची थाप तर असंख्य लोकांनी दिली. मला हे सांगताना खूप आनंद होतो की हे कलागुण छंद बालपणापासून, शालेय जीवनापासून मी जोपासले. तसेच मी 100हून अधिक आवाज तोंडाने काढतो. पशुपक्ष्यांचे, वाद्यांचे, संगीतांचे अगणित आवाज काढतो. हे आवाज देखील मी बालपणापासून शिकलो. आणि पशुपक्ष्यांचे, वाद्यांचे असंख्य आवाज आहेत. 1 तासाहून अधिक मोठा असा मी कार्यक्रम करतो. तर आता आग्रह केला त्यामुळे पक्ष्यांच्या आवाजामध्ये आपण पहाट झाली तर आपण ऐकतो. तर आता वसंताला बहार आलेली आहे, आंब्याला मोहर आलेले आहेत. सकाळी कोकिळांचे सुंदर मंजूळ स्वर आपल्या कानावर येतात.
त्या आंब्याच्या झाडावर कावळे देखील बसलेले असतात. एक कावळा ओरडतो, वेगळा आवाज काढतो. अनेक कावळ्यांना बोलवतो, त्यावेळेस वेगळा आवाज काढतो. कावळ्यांच्या बरोबर शेतामध्ये जर तुम्ही आला, सध्या आता हुरडा पार्ट्या चालू आहेत. माझं गाव पंढरपूर आणि जन्मही पंढरपूरचा आहे, तीर्थक्षेत्र. आम्ही आमच्या शेतात जातो त्यावेळेस खूप असे पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज कानावर येतात. दूरवर एखादं कुत्र भुंकतं, त्याचा एक वेगळा आवाज येतो. तो कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला गुरगुरतो, गुरगुरण्याचा एक वेगळा आवाज काढतो तो. आणि गुरगुरल्यानंतर एखादं कुत्र ते ऐकत नाही, त्यावेळेस तो भुंकल्याचा आवाज काढतो. भुंकण्याचा वेगळा आवाज आहे. आणि हा आवाज घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना त्रासदायक होतो. त्यावेळेस आपल्या छोट्या मुलाला सांगतात, अरे राजू, त्या कुत्र्याला जरा मार बरं तू. मग तो एखादी काठी मारतो, त्यावेळेस काठी मारल्यावर एक वेगळा असा आवाज काढतो. असे 4 वेगवेगळे आवाज आहेत. असे आवाज मी वेगवेगळे काढत असतो आणि त्याचाही वेगवेगळ्या लोकांना या आवाजापासून आनंद दिलेला आहे. त्याचबरोबर मी सगळ्या प्रकारची पेंटिंग करतो. क्रायलिन पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, सिरेमिक पेंटिंग, ऑइल बोर्ड पेंटिंग, सायन्स बोर्ड पेंटिंग, थर्माकोल पेंटिंग, अगणित पेंटिंग केलेले आहेत. त्या पेंटिंगची पण एक्झिबिशन भरवलेली आहेत. त्याशिवाय मला सांगायला आनंद होतो की मी उत्तम पाककला येते मला. अगदी पुरणाच्या पोळीपासून उकडीच्या मोदकापर्यंत अगणित मी असे पदार्थ बनवतो. आणि सांगायला झालं तर भजी, नुसता भजी म्हणलं तर एक 15 प्रकारची मी भजी केलेली आहेत आणि करतो. वेगवेगळ्या रेसिपीज. पुण्यातल्या महिलांना, पुण्यात जाऊन मी उकडीच्या मोदकाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मिळवून हरवलेलं होतं. शिवाय मी उत्तम क्रिकेटर होतो. युनिव्हर्सिटीचा ओपनिंग बॉलर, ओपनिंग बॅट्समन होतो. सध्या आता क्रिकेटचा सीझन चालू आहे आणि अभिमानाने सांगावीशी वाटतंय, मुंबईला असताना मी सुनील गावस्करच्या विरुद्ध देखील 3 वेळा खेळलेलो आहे. हा, सुनील गावस्कर तेव्हा एका खाजगी कंपनीमध्ये कॅप्टन होता त्या कंपनीचा, आणि मी देखील एका खाजगी कंपनीमध्ये व्हाईस कॅप्टन म्हणून कार्यरत होतो. तर आम्ही 3 वेळा खेळलो, पण त्यांच्याकडे मातब्बर खेळाडू होते, त्याच्यामुळे आमच्या संघाने काही जिंकू शकलं नाही. पण कौतुकाची थाप येऊन पाठीवर दिली सुनील गावस्करनी. दिवसभर बॉलिंग करून, फिल्डिंग करून दमलेला असताना देखील मी नंतर ओपनिंगला आलेलो, हे त्याला विशेष वाटलं. त्याचबरोबर मी एक चांगला लेखक आहे, कवी आहे. अनेक कवितांना, लेखांना मला वेगवेगळ्या माध्यमातून मान सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 3-3.5 हजार लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रात, वेगवेगळ्या मासिकात, साप्ताहिकात छापून आलेले आहेत. अनेकांना मान सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय मी उत्तम नाट्य कलावंत आहे. अनेक नाटकात अनेक भूमिका केलेल्या आहेत. जाणता राजासारख्या महानाट्यामध्ये मी 11 भूमिका केलेल्या होत्या. आणि बाबासाहेब पुरंदरे या मोठ्या व्यक्तीने इथे जी स्थानिक नाटकं झाली, त्या स्थानिक नाटकांचा कलावंतांची निवड संभाजीनगर मधल्या करायचं काम माझ्यावर सोपवलं होतं. बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, अशा जयंत नारळीकर, अशा अगणित लोकांनी माझा नाण्यांचा संग्रह पाहिलेला आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातले अभिप्राय माझ्याकडे आहेत. तर एक आठवण मला सांगावीशी वाटते की बाबासाहेब पुरंदरेंनी ज्यावेळेस माझं संग्रह पाहिला तर त्यांनी खापरांची नाणी पाहिली, तर त्यांना फार आश्चर्य वाटलं. तर त्यावेळेस ते म्हणाले की कोर्टीकर खापरांची नाणी अस्तित्वात असावीत असा इतिहासांच्या पानामधनं उल्लेख आढळतो. आज अशा प्रकारची खापरांची नाणी प्रत्यक्षात मला बघायला मिळाली, माझं जीवन कृतार्थ झालं. आणि असं म्हणून त्यांनी सुंदर असा अभिप्राय दिला. माझ्यासारख्या अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातल्या जन्मलेल्या एका मुलाला हा मिळालेला खूप मोठा मान सन्मान पुरस्कार आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर मी अनेक कला गुण छंद माझ्यापुरते मर्यादित न ठेवता शाळामधनं, कॉलेजेसमधनं, वेगवेगळ्या संस्थेमधनं मी कार्यरत असतो. गणपती येतात त्यावेळेस मी शाडूंचे मूर्ती मुलांना शिकवण्याचं काम करतो, निस्वार्थीपणे एकही रुपया मानधन न घेता. दिवाळी येते त्यावेळेस दिवाळीच्या ज्या पणत्या असतात ते पेंटिंगचं काम मी करून शिकवतो मुलांना. आकाशदिवे कसे तयार करायचे, विविध प्रकारचे आकाशदिवे देखील मी मुलांना शिकवतो. त्याचबरोबर ग्रीटिंग कार्ड्स कशी करायची, सुंदर अशी भेटपत्र तेही शिकवतो. परमेश्वरानं माझ्या ओंजळीत अनेक कला गुण छंद टाकलेले आहेत. मी आज माझं वय 74 आहे. मी आजही 12-12 तास रांगोळ्या अखंडपणे काढतो, फुलांच्या, पानांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या. मी विचार करतो की परमेश्वराने एवढे कला गुण छंद माझ्या ओंजळीत दिलेले आहेत, या समाजाचं दायित्व म्हणून मी निस्वार्थीपणे या मुलांना, पुढच्या पिढींना हे कलागुण छंद जोपासण्यासाठी, विकसित करण्यासाठी कार्यशाळा घेतलेल्या आहेत अगणित. आणि एकही रुपया मानधन न घेता या कार्यशाळेमध्ये शिकवत असतो. आणि वेगवेगळ्या शाळांमधनं मी अनेक माझ्या नाण्यांची, टपाल तिकिटाची प्रदर्शनं आयोजित करून कलागुण छंद कसे जोपासावेत, कसे विकसित करावेत यावर मी त्यांना व्याख्यान देतो आणि प्रत्यक्ष त्या कला त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये फार काही अपेक्षा नाही, पण माझ्याकडे असलेल्या कलागुणाचं छंदासाठी, नाण्यांच्यासाठी, टपाल तिकिटांसाठी एखादं मला दालन सरकारने दिलं तर त्या माध्यमातनं माझा नाण्यांचा संग्रह, टपाल तिकिटाचा संग्रह हा मला ठेवता येईल. त्याचबरोबर मी फोटोग्राफी पण उत्तम करतो. विशेषतः वाईल्ड लाईफ ही जी काही आहे संकल्पना, जंगलामध्ये भटकत असतो, निसर्गाची, प्राण्यांची, पक्ष्यांची अनेक छायाचित्र घेतलेली आहेत आणि त्याला स्टेट लेवल, अगदी नॅशनल लेवलपर्यंतचे अवॉर्ड्स पण मला मिळालेले आहेत. हे जे काही कलागुण आहेत ते लोकांपर्यंत जावेत ही एक तळमळ आहे. त्या माध्यमातून मला शासनानं काही अशी जागा दिली तर त्या ठिकाणी माझे कलागुण छंद आणि ह्या नाण्याचा संग्रह, टपाल तिकिटाचा संग्रह हा मला त्यांच्यापर्यंत हे कलागुण ठेवता येईल असा या माध्यमातून प्रयत्न आहे. बघूया, आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी काही माझी विनंती शासनानं मान्य केली आणि मला काही एखादी जागा उपलब्ध करून दिली तर याही पेक्षा माझ्या जीवनात खूप मोठी अचीवमेंट नाही असं मला वाटतं. आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनल्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुधीर कोर्टीकर, माझं मूळ गाव पंढरपूर, आज तीर्थक्षेत्र. आज 50 वर्षापासून मी संभाजीनगरमध्ये आहे, कार्यरत आहे वेगवेगळ्या कलागुण छंद या क्षेत्रामध्ये. आज एका मोठ्या कार्यक्रमासाठी हॉटेल ॲम्बॅसेडरमध्ये आल्यानंतर मला आज ही मुलाखत देण्याचा योग आला आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपले
खूप खूप धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो.